Hello everyone, this is Nisha and welcome back to my YouTube channel Study with Nisha Shahane Jojare. So guys, आज मी तुम्हाला घेऊन आले नवीन हेल्पिंग वर्ब have to, has to, had to, परत will have to हे जे आहे ते कुठे नेमके आपल्याला वापरायचे त्यांचे अर्थ काय ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. ओके, प्रत्येकाचं मी तुम्हाला एक 5 ते 6 उदाहरण देऊन तुम्हाला मी ते हेल्पिंग वर्ब शिकवणार आहे, म्हणजे समजावून सांगणार आहे आणि ते डेली लाईफ मध्ये कसं वापरायचं ते सांगणार आहे. चला तर मग आजच्या वाक्यांचा आपण सराव करूया. तर आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स बघतो, म्हणजे साधी वाक्य बघतो की ज्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले नसतील किंवा दुःख व्यक्त केलेले नसतं किंवा कोणाला विनंती किंवा आज्ञा केलेली नसते. जी साधी स्टेटमेंट्स असतात त्याला आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतोय, आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, एक एक हेल्पिंग वर्ब घेऊन एक वाक्य त्याच्यावरची 5-6 वाक्य तयार करतोय आणि त्या वाक्यांचा आपण सराव करतोय. तर आज मी तुम्हाला घेऊन आले ते म्हणजे हॅव टू हे हेल्पिंग वर्ब. हॅव टू, हॅज टू. हॅव टू आणि हॅज टू चा एकच अर्थ असतो, फक्त वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कर्त्यासोबत हे वापरत असतात. ओके, तर हॅव टू आणि हॅज टू ला मराठीमध्ये आपल्याला जेव्हा वाक्यात बोलताना असं म्हणायचं आहे असतं की मला हे करायचं आहे, म्हणजे मला हे करायचं आहे, म्हणजेच वाक्यात शेवटी याचं आहे किंवा करावं लागतं असं जर आलं, म्हणजे व लागतं असं आलं समजा हे शब्द अशी, तर आपण समजायचं तो कोणतं हॅव टू आणि हॅज टू त्या ठिकाणी आपल्याला इंग्लिशमध्ये वापरायचं आहे. तर हॅव टू आणि हॅज टू म्हणजे एखादी गोष्ट आता बघा, मला करायची आहे, मला जायचं आहे, मला झोपायचं आहे, मला जेवायचं आहे, मला बसायचं आहे, किंवा मला हे करावं लागतं, ते करावं लागतं, बसावं लागतं, खावं लागतं, अशा गोष्टी मराठीमध्ये बोलताना आपल्याला या वाक्यामध्ये हॅव टू किंवा हॅज टू चा वापर करायचा आहे. आणि आता हॅव टू आणि हॅज टू वापरताना आपल्याला कर्त्यासोबत नेमकं काय वापरायचं बघा. हॅव टू आणि हॅज टू बघा, कर्त्यामध्ये समजा एक वचन असेल किंवा ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एक वचन असेल, तेव्हा आपल्याला काय वापरायचे, हॅज टू वापरायचे. ओके, आणि समजा अनेक वचनी कर्ता असेल फक्त आय सोडून, ओके, यू, आय, वी, दे किंवा अजून कोणता अनेक वचन शब्द असेल तेव्हा आपल्याला हॅव टू वापरायचे. ओके, फक्त आय सोडून, आय हा एकच वचनी आहे पण तरी आपण आय सोबत काय वापरायचं, आपल्याला हॅव टूच वापरायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॅव टू. आता समजा आपल्याला ह्याचं नकारार्थी वाक्य तयार करायचं आहे, याचं हॅव टू हॅज टूचं काय करायचंय, निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे. तेव्हा आपल्याला काय करायचंय, हॅव टू मध्ये काय करायचं, आधी डोंट घ्यायचे. आता इथं आपण आधी कसं केलं की समजा हेल्पिंग वर्ब जे आलेलं असेल वाक्यात त्याच हेल्पिंग वर्बला काय केलं, आपण नॉट लावलं. पण आपल्याला इथं तसं करायचं नाही, आपल्याला हॅवला इथं नॉट नाही लावायचं आपल्याला, म्हणजे हॅव टूच्या वाक्यात बरं नकारार्थी करताना किंवा नकारार्थी बोलताना, निगेटिव्ह बोलताना आपल्याला काय करायचंय, इथं डोंट वापरायचे. डू नॉटचं हे काय आहे, शॉर्ट फॉर्म आहे डोंट, तर डोंट वापरायचे आणि नंतर हॅव टू समोर आपल्याला जसे तसं लिहून घ्यायचे. आणि हॅज टूच्या वाक्यामध्ये म्हणजे जिथं हॅज मॅच होते, हॅज कुठं एकवचनी वाक्यात हॅज मॅच होते ना, तिथं काय वापरायचं, डझंट वापरायचे, म्हणजे डज नॉटचं शॉर्ट फॉर्म डझंट वापरायचे. आणि तिथे समोर हॅव टू लिहायचे आपल्याला. हॅज टू लिहायचंय का आपल्याला, नाही, तिथं पण आपल्याला हॅव टूच लिहायचे. म्हणजे जरी हॅज टूचं वाक्य असलं तरी ह्या डज मध्येच हॅज आलेला आहे म्हणून आपल्याला समोर त्याच्या हॅव टू लिहायचे, हॅज लिहायचं नाही. ओके, सो समजलं. नकारार्थी वाक्य करताना हॅव टूच्या वाक्यामध्ये डोंट घ्यायचे, डू नॉट घ्यायचे आणि समोर हॅव टू लिहून घ्यायचं. आणि हॅज टूच्या नकारार्थी वाक्यामध्ये डझंट घ्यायचे, म्हणजेच डज नॉट घ्यायचे आणि समोर हॅव टू घ्यायचे आपल्याला. ओके, हॅज टू नाही घ्यायचं कारण डझंट मध्येच हॅज आलेला आहे असं आपल्याला समजायचे. ओके, आणि तिसरी गोष्ट म्हणजे हॅव टू किंवा हॅज टू. माझं स्पेलिंग चुकलं इथं. हॅव टू किंवा हॅज टू न प्लस काय येतं, क्रियापदाचं पहिलंच रूप येते, हे लक्षात ठेवा. मी आधी सांगितलं की हॅव हॅज जिथं येतील तिथं काय करायचं, क्रियापदाचं तिसरं वापरायचे रूप. पण हॅव टू, हॅव नंतर इथं लगेच काय आले, टू आले, आणि इथं पण हॅज नंतर लगेच टू आले, म्हणून बोलताना इंग्लिशमध्ये क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं कारण इथं टू आले म्हणून. ओके, दोन्ही ठिकाणी. तर आपण हे हॅव टू आणि हॅज टू म्हणजे नेमकं काय हे बघू आता वाक्य बोलून काही. ओके, सो आता बघा, मला इथे बसायचं आहे, मी तुम्हाला आता सांगायचं काय करायचं असेल किंवा काय करायचं आहे असं म्हणायचं असते तेव्हा काय करायचे,
हॅव टू किंवा हॅज टू वापरायचे. तर बघूया, मला इथे बसायचं आहे. मग आता मला म्हणजे आय आहे की नाही, आणि बसायचं आहे म्हणजे हॅव टू. आय हॅव टू. बसण्याला काय म्हणते बघा, शेवटी यच आहे आले ना, यच आहे आले म्हणून मी हॅव टू घेतलं. ओके नाही, बघा यच आहे आले म्हणून हॅव टू घेतलं. त्याच्यासाठी बसा म्हणजे बसण्यासाठी मी सीट घेतलं, आणि येतेसाठी मी हिअर घेतलं. सो आय हॅव टू सीट हिअर असं आपलं वाक्य होते. मला घरी जायचं आहे. सो मलासाठी आय घेतलं, याचं आहे शेवटी आले म्हणून इथं हॅव टू घेतलं. म्हणजे एखादी गोष्ट मला घरी जाण्याची क्रिया करायची आहे म्हणून इथं हॅव टू घेतलं. आणि घरी जाणेला आपण काय म्हणतो, म्हणजे जाणेला आपण गो म्हणतो आहे की नाही, जाणेला आपण गो म्हणतो म्हणून मी इथं गो घेतलं. घरीसाठी म्हणजे घरीसाठी होम घेतलं. आय हॅव टू गो होम. त्याला लवकर उठावं लागतं. आता एखादी गोष्ट करावी लागती ना, ह्याला गोष्ट एखादा व्यक्ती आहे समजा, त्याला काय करावं लागतं, लवकर सकाळी उठावं लागतं. शेवटी काय आले, व लागतं आले. म्हणजे इथं पण आपल्याला हॅव टू वापरायचे. त्यालासाठी ही घेतलं, मग व लागतं आले वाक्याच्या शेवटी म्हणून मी हॅज टू घेतलं. मग उठण्यासाठी काय घेतलंय, गेट अप घेतलं. ओके, उठण्याला आपण इंग्लिशमध्ये गेटअप म्हणतो. आणि लवकरसाठी अर्ली घेतलं. त्याला लवकर उठण्याची गरज नाही. आता बघा, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे हा. तर हे कसं करायचं, ह्याच्यामध्ये आपण आता त्यालासाठी मी काय घेतलं, ही घेतलं. मग ही आहे म्हणजे एकवचनी आहे म्हणून मी काय घेतलं, इथं डझंट घेतले. एकवचनी आहे ही, हो की नाही. हे बघा, अनेक वचन जर असलं असतं तर मी हॅव घेतलं असतं, डोंट हॅव घेतलं असतं. पण ही एकवचनी आहे म्हणून मी काय घेतले, डझंट घेतले. ओके, ही आहे म्हणून ही सोबत काय येते आपल्याला माहिती, हॅज येते. आणि जर हॅज टूच्या वाक्यात नकारार्थी करायचं असेल तर आपल्याला डझंट घ्यायचे म्हणून मी इथं डझंट म्हणजे डज नॉट हॅव टू असं घेतलं. डज नॉट हॅव टू असं घेतलं. आणि उठण्यासाठी काय घेतलं, पहिलं रूप गेटअप घेतलं. आणि लवकरसाठी अर्ली घेतलं. सो ही डझंट हॅव टू गेट अप अर्ली. सो आता पुढचं बघा, तुला त्याची वाट पाहण्याची गरज नाही. सो हिअर काय, इथं काय घेतलं मी, तुलासाठी मी यू घेतलं. ओके, गरज नाही म्हणजे गरज नाही साठी मी काय घेतलं, डोंट हॅव. यू आले म्हणून इथं काय डोंट घेतले. कळालं तुम्हाला, यू कधी येतं, हॅव टू सोबत यू येतं. यू सोबत हॅव टू येतं. मग आता हॅव टू जर वाक्यात आलं आणि त्याचं नकारार्थी करायचं असेल तर डोंट घ्यायचे आपल्याला, म्हणजे डोंट हॅव टू घ्यायचे. म्हणून इथं यू डोंट हॅव टू घेतलं. सो वेट म्हणजे वाट पाहण्यासाठी मी काय घेतलं, वेट घेतलं. त्याची फॉर हिम. ओके, त्याचीसाठी काय घेतलं, फॉर हिम घेतलं. सो यू डोंट हॅव टू वेट फॉर हिम म्हणजेच मला तुला त्याची वाट पाहण्याची गरज नाही. आता हॅव टू हॅज टू झालं. आता हॅव टू आणि हॅज टूचाच भूतकाळ जो असतो तो काय असतो, हॅड टू असतो. ओके, हॅव टू किंवा हॅज टूचा भूतकाळ असतो हे हॅड टू. तर हॅड टू जेव्हा आपण वापरतो वाक्यामध्ये बोलताना तेव्हा क्रियापदाचं पहिलेच रूप वापरायचं इथे सुद्धा. ओके, तर आधी हॅड टूचा अर्थ बघा, की एखादी भूतकाळामध्ये म्हणजे मला आधी हे करायचं होतं किंवा मला हे करावं लागलं असं आपल्याला म्हणायचं असेल. मला जेवायचं होतं, मला भेटायचं होतं, मला जायचं होतं, मला बसायचं होतं, मला झोपायचं होतं, मला उठायचं होतं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या करायच्या होत्या तेव्हा आपल्याला हॅड टू वापरायचे वाक्यात बोलताना. आणि किंवा समजा असं म्हणायचं असेल की करावं लागलं, मला हे करावं लागलं, ते करावं लागलं, तेव्हा आपल्याला तेव्हा पण आपल्याला हॅड टूचाच वापर करायचा आहे. आणि जर हॅड टूचा आपल्याला आता नकारार्थी वाक्य करायचं असेल तेव्हा आपल्याला काय करायचे, हॅड टूच्या वाक्यामध्ये डिडंट घ्यायचे. म्हणजे डिड नॉटचा शॉर्ट फॉर्म हा डिडंट आहे. ओके, डिड नॉट घ्यायचे आणि डिड नॉटच्या समोर आपल्याला हॅव टू लिहायचे. कारण ह्याच्यामध्ये ह्या डिडंटमध्येच हॅड टू लपलेला आहे. म्हणजे हे डूचा काय, डीड काय आहे, भूतकाळ आहे. ओके, सो म्हणजे डूचं तिसरं रूप आहे हे डीड. ओके, सो आपण असं समजून घ्यायचं की डिडंट मध्येच हॅड आहे म्हणून आपल्याला इथं काय घ्यायचे, हॅव टू घ्यायचे. ओके, सो डिडंट हॅव टू नकारार्थी करताना हॅड टूच्या वाक्यामध्ये पहिलं वाक्य बघा, मला त्याला भेटायचं होतं. बघा, त्याला भेटायचं होतं वाक्यामध्ये आले की त्याला काहीतरी करायचं होतं. आता इथं भेटण्याची क्रिया आहे, त्याला इथं भेटायचं होतं आले म्हणून आपण हॅड टूच घेणार. मलासाठी आपल्याला माहिती आहे आपण आय घेतो, भेटायचं होतं मग याचं होतं वाक्याची छोटी म्हणून मी हॅड टू घेतलं. भेटणे म्हणजे भेटण्यासाठी मीट घेतलं, मीट म्हणजे भेटणे. आणि त्याला इथं हिम घेतलं त्याच्यासाठी. ओके, त्यालासाठी हिम घेतलं. सो आय हॅड टू मीट हिम. त्याला काहीतरी सांगायचं होतं. सो
ही घेतलं, मग सांगायचं होतं साठी हॅड टू घेतलं, सांगण्यासाठी से घेतलं आणि काहीतरीसाठी समथिंग घेतलं. सो ही हॅड टू से समथिंग. त्याला बसने जावं लागलं. हे बघा, जावं लागलं, हो की नाही. म्हणजे असं करावं लागलं किंवा जावं लागलं, बसावं लागलं, खावं लागलं असं वाक्य जे शेवटी आलं तेव्हा आपण हॅड टू वापरायचं. त्यालासाठी मी ही घेतलं, जावं लागलं, आलंय म्हणून मी हॅड टू घेतलं, जाण्यासाठी गो घेतलं आणि बसने म्हणजे बाय बस असं घेतलं. ओके, म्हणजे बस आणि ने बाय बस. सो त्याला त्याची योजना रद्द करावी लागली. सो त्यालासाठी ही घेतलं. आता हे निगेटिव्ह नाही, सॉरी, त्याला त्याची योजना रद्द करावी लागली. इथं पण काय आले, करावं लागलं, एखादी गोष्ट त्याला करावी लागली तेव्हा आपण हॅड टू वापरायचे. सो करावी लागली म्हणून हॅड टू घेतलं. परत रद्द करण्याला आपण कॅन्सल घेतलं. रद्द म्हणजे कॅन्सल घेतलं, पहिलंच रूप आहे कॅन्सलचं. त्याची योजना म्हणजे हीच प्लॅन, राहिलेलं वाक्य. सो ही हॅड टू कॅन्सल हीच प्लॅन. तुला काही सिद्ध करण्याची गरज नव्हती. सो तुल्यासाठी यू घेतलं. गरज नव्हती हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे बघा. आता तर हॅड टूच्या वाक्यामध्ये आता गरज नव्हती असं आलेलं आहे. सो गरज नव्हती म्हणून आपण काय घ्यायचं, इथं डिडंट घ्यायचे, डिडंट हॅव टू घ्यायचे. सो यू डिडंट हॅव टू. सिद्ध करण्याला आपण प्रूव्ह घेतलं आणि काहीला आपण एनिथिंग घेतलं. सो यू डिडंट हॅव टू प्रूव्ह एनिथिंग. तुला राजीनामे देण्याची गरज नव्हती. तर यू डिडंट. सो यू घेतलं, डिडंट घेतलं, गरज नव्हती आले म्हणून डिडंट हॅव टू घेतलं आणि राजीनामा देण्याला इंग्लिशमध्ये रिझाईन म्हणतात. ओके, सो यू डिडंट हॅव टू रिझाईन. आता आपण विल हॅव टू बघूया. विल हॅव टू म्हणजेच करायचं असेल किंवा करावं लागेल. जेव्हा वाक्यामध्ये आपल्याला भविष्य काळामध्ये असं भविष्य काळ वर्तवायचा असेल, म्हणजे ही गोष्ट मला करायची असेल, मला जावं लागेल, म्हणजे भविष्य काळातील एखादं वाक्य असेल अशा प्रकारचं. म्हणजे बघा, मला त्याला भेटावं लागेल, मला त्याला भेटायचं असेल, त्याला सांगावं लागेल, मला वाट पाहावी लागेल. म्हणजे शेवटी काय, यच असेल किंवा व लागेल, हा की नाही, करावी लागेल असं वाक्याच्या शेवटी आलं तर समजून घ्यायचं तो कोणता काळ आहे, भविष्य काळामधील ते वाक्य आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी क्रिया करायची असेल त्या काळामध्ये. ओके, ह्या वाक्यावरून तुम्हाला समजून जाईल लगेच. ह्याच्यामध्ये पण काय करायचे, विल हॅव टू नंतर आपल्याला काय करायचंय, क्रियापदाचं पहिलं स्वरूप वापरायचं. ओके, बोलताना. सो मला त्याला भेटायचं असेल, सो मग आय विल हॅव टू घेतलं, याचं असेल म्हणजे विल हॅव टू घेतलं आणि मीट, भेटण्याला मीट घेतलं, त्यालासाठी हिम घेतलं. तुला खरं सांगावं लागेल. यू, आता आपण एखाद्याला म्हणतो तुला खरं बोलावं लागेल, तुला खरं सांगावं लागेल, तेव्हा इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं की यू साठी यू, तुलासाठी यू घेतलं, व लागेल साठी विल हॅव टू घेतलं, सांगण्यासाठी टेल घेतलं आणि खरं म्हणजे द ट्रूथ घेतलं. ओके, सो तुला खरं सांगावं लागेल, यू विल हॅव टू टेल द ट्रूथ. तुला थोडा वेळ वाट पाहावी लागेल. समजा आता आपण नाही का एखाद्या वेळेस वाट बघतो, कंटाळा येतो वाट बघून, पण त्याला आपण समोरच्या व्यक्तीला आपण काय म्हणतो की तुला थोडीशी अजून वाट पाहावी लागेल. हेच इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी आपण तुलासाठी मी काय घेतलं, यू घेतलं, वी लागेल व लागेलसाठी यू विल हॅव टू घेतलं, वाट पाहण्याला वेट घेतलं, थोडा वेळसाठी म्हणजे फॉर सम टाइम घेतलं. यू विल हॅव टू वेट फॉर सम टाइम. तुला येथे सही करावी लागेल. सो तुलासाठी यू विल हॅव टू घेतलं, करावी लागेलसाठी व लागेलसाठी टू साठी टू साइन घेतलं आणि इथेसाठी हिअर घेतलं. ओके, सो यू विल हॅव टू साइन हिअर. मला आता निघावं लागेल, मग आय घेतलं, मलासाठी विल हॅव टू घेतलं व लागेलसाठी निघण्यासाठी लिव्ह घेतलं, आतासाठी नाव घेतलं. ओके, आपल्याला काहीतरी ठरवावं लागेल, आपल्यालासाठी वी घेतलं, व लागेलसाठी विल हॅव टू घेतलं, ठरवण्यासाठी डिसाईड घेतलं, काहीतरीसाठी समथिंग घेतलं. ओके, सो वी विल हॅव टू डिसाईड समथिंग. तर हे झाले आपले हॅव टू, हॅज टू आणि हॅड टू आणि विल हॅव टू ची वाक्य किंवा बोलताना आपल्याला वाक्यामध्ये तुम्हाला याचा वापर करायचा आहे. नुसतं बघूनच चालणार नाही, तर तुम्हाला हे वाक्य ह्याचा प्रॅक्टिस करायची आहे. ह्या शब्दांचे अर्थ नीट व्यवस्थित पाठ करून घ्या आणि वाक्यात बोलताना याचा वापर करा. गाईज, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? जर काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारू शकता. आणि जर नवीन असाल तर माझी मागची व्हिडिओ नक्की बघा. लर्न इंग्लिश थ्रू मराठी या नावाने मी माझ्या अकाउंटवर प्लेलिस्ट तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माझी मागचे सगळे व्हिडिओ मिळून जातील आणि पहिल्यापासून मिळतील ते व्हिडिओ. कारण तुम्ही जर आज नवीन असाल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ तेवढा कळणार नाही, समजणार नाही.
त्याच्यामुळे तुम्ही ते माझी आधीची व्हिडिओ नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. सो थँक्यू.